आणि असा असताना तो या किल्ल्याचा किल्लेदार होता. पण त्याची एक धारणा अशी होती, पुरंदरचा तह आता झालेला आहे, मराठ्यांचं सैन्य सुस्तावलेलं आहे, कंटाळलेले असतील, विश्रांतीला गेलेले आहेत, या किल्ल्यावर कुणीही हल्ला करणार नाही अशा प्रकारचा भ्रम उदयवानला होता. या किल्ल्याच्या बाजूला खाली कोळीवाडा आहे. कोळीवाड्यावर काय माणसं होती, पण अवस्था अशी होती की या परिसरातला कुठलाही माणूस या सत्तेच्या विरोधात भ्र काढू शकत नव्हता. समजा कुणी विरोध केला तर त्याला शिक्षा होती की देहदंड. तानाजीना मोहिमेसाठी तानाजी निघाले, मावळे बरोबर घेतले आणि पहिल्या दिवशीचा मुक्काम कोळीवाड्यावरती पडला. कोळीवाड्यातल्या कोळ्यांना ह्याची अजिबात माहिती नव्हती, कोण आलंय कसं आलंय काही माहिती नव्हती. गोंधळच्या रूपात आलेल्या तानाजींची ओळख संध्याकाळी झाली. गोंधळ सुरू असताना सूर्यजन आणि तानाजीनं तिथल्या कोतवालाला सांगितलं कोळीवाड्याच्या की आम्ही कोण आहोत. दुसरा मुक्काम पडला.